नमो तच्च भगवतो अरहतो सम्मा भगवान सम्यक संबुद्ध अरहंतांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंताचा धम्म अथांग ज्ञानानं भरलेला आहे. तो मानव जन्माला सुधारणारा आहे. तो मानव जन्माचं परिपूर्ण सार्थक करून अति उच्च पदावर नेऊन बसवणारा आहे. तो असा धम्म की जो तत्काळ फळ देत असतो. शुद्ध धम्म हा अनंत अनंत काळानंतर मिळाल्यानंतर आपण त्याचं थोडा वेळ जरी पालन केलं तर लगेच अनंत फळ मिळत असतात. आणि म्हणून धम्मावर आपली प्रबळ निष्ठा राहिली पाहिजे. धम्मावर अखंड श्रद्धा ही वाढत वाढत धम्माच्या भरभराटीसाठी आपण आचरण करून परिपूर्ण बनलं पाहिजे. अशा शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या शुद्ध धम्माचं पालन करून धम्माने विनयाला ज्याने आपल्या जीवनामध्ये शास्ता मानून, आणि हा शास्ता म्हणजे धम्म आणि विनय, अशा महान धम्म विनयाचं आपल्या जीवनामध्ये क्षण प्रतिक्षण परिपूर्ण पालन करून ज्या पवित्र पावन भिक्खू संघांनी अहोरात्र धम्मचारिका केली. गावाच्या गाव, जनपदाच्या जनपद, तालुक्याच्या तालुके, जिल्हे ना जिल्हे, संपूर्ण राज्य त्या राज्य ढळून काढले. अख्खा भारत पूर्ण त्याने ढळून काढला. आपल्या स्वतःच्या संपूर्ण तेजस्वी धम्मानं, 7 बोधांगाच्या धम्मतेजानं, अष्टांग मार्गाच्या धम्मतेजानं, 10 पारमितेच्या परिपूर्ण धम्मतेजानं सर्व लोकांना प्रज्ञेच्या तेजोवलयामध्ये प्रकाशित करून सर्वांना प्रज्ञा जागवण्याचं अधिष्ठान दिलं. आपल्या शिलानं, आपल्या नम्रतेनं, आपल्या सहनशीलतेनं, आपल्या अनंत त्यागानं निष्कलंक होऊन सर्वांमध्ये ही महान बुद्धाच्या धम्माची परिपूर्ण बीजारोपण करताना आपल्या पवित्र पावन परिपूर्ण परिशुद्ध जीवनाला, निष्कलंक जीवनाला, निष्पाप जीवनाला अरहंत मार्गामध्ये जाईपर्यंत
सर्वांना त्याचा बोध झाला अशा पवित्र पावन भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आज आपण या धम्मदी बुद्धविहार संभाजीनगरमध्ये हे धम्माचं पालन करून या धम्माचरणाला आपण निरंतर जून महिन्यापासून आतापर्यंत याला वाढवत आणलेलं आहे. हे सर्वात पवित्र कर्म आहे. बुद्धाचं ध्यान करणं पवित्र कर्म आहे. धम्माचं ध्यान करणं पवित्र कर्म आहे. संघाचं ध्यान करणं पवित्र कर्म आहे. हे तीनही अनमोल रत्न आपल्याला ज्याने दिले आणि आपली किंमत वाढवली, आपलं मूल्य वाढवलं, ज्याने आपल्या या भारताच्या देशामध्ये कुठे जायला यायला सारी स्वातंत्र्याची सोय करून टाकली, पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला दिलं, समतेचं जग बनवलं. समतेच्या जगामध्ये आपल्याला वावरायला आज मिळत आहे. न्यायाच्या जगामध्ये त्याने आपल्याला लढायला शिकवलं. न्याय मिळत नाही तर लढा, परिपूर्ण तुम्ही संघर्ष करा जोरदार. कोटी कोटी लोक मिळून संघर्ष करा. अशा प्रकारे ज्यांनी चेतावणी दिली, बळ दिलं, सामर्थ्य दिलं, साहस दिलं, प्रामाणिकपणानं वागा, इमानदारीनं वागा, असं आपल्याला त्यांनी सर्वात मोठा अमृत पाजलं. असे जगातले सर्वात उच्च ज्ञानानं भरलेले महापुरुष, सर्वात उच्च महाप्रज्ञेनं परिपूर्ण असलेले महामानव आणि बुद्धाच्या पारमिता ज्यांनी जन्मभर पालन करून बोधिसत्वाची जिंदगी आपल्या निजी आयुष्याला पूर्ण परिपूर्णत्व करून ठेवली. आणि वैवाहिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये ज्यांचं दुःख त्यांना झालं, आई मेल्याचं दुःख झालं, वडील मेल्याचं दुःख झालं, भाऊ मेल्याचं दुःख झालं, चुलते मेल्याचं दुःख झालं, चुलत्याचे मुलं मेल्याचं दुःख झालं, आणि 4 लेकरे मेल्याचं दुःख झालं. गंगाधर मेला, रमेश मेला, सिंधुताई मेली, राजरत्न मेला आणि प्रिय पत्नी रमाई मरण पावली. या साऱ्या दुःखाचा कोणताही मनावर परिणाम न घेता, न खचता, न गर्भगणित होता, न सुकून जाता, न चेतनहीन होता, बुद्धाच्या अष्टांग मार्गाचं पालन करून परिपूर्ण ज्ञानामध्ये संपन्न राहिले, अधिकृत राहिले आणि आपल्या कोटी 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 दुर्बळ, दुबळ्या, शोषित, पीडित, रंजल्या, गांजल्या पददलितांना सर्व मिळावं म्हणून पुन्हा संघर्षाचे काम केले. अहोरात्र देश पूर्ण जागवला त्याने, अहोरात्र प्रत्येक समाज जागवला. असे भारताचे सर्वात मोठे महान युग प्रवर्तक, परम पूजनीय भारतीय स्वातंत्र्याचे खरे अधिकृत भारतीय महापुरुष आणि भारतीय घटनेचे शिल्पकार, पुन्हा बुद्ध धर्माचा पुनरुद्धार करून कोटी कोटी लोकांना नरकातून काढून पवित्र बुद्ध धर्मात आणलं. असे महान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहू.
साथ साथ साथ. आज पौर्णिमेचा पवित्र दिवस आहे. सारे बौद्ध जगामध्ये लोक सकाळी 4 वाजेपासून या पवित्र आचरणाला अंगीकारत आहेत. थायलंड, बर्मा, सिलोन, चायना, जपान, कंबोडिया, व्हिएतनाम, सिंगापूर, तिबेट, संपूर्ण बौद्ध जगतामध्ये लोकांनी आज सकाळी भिक्खू संघामार्फत त्रिशरण अष्टशील ग्रहण केलं आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण सूत्रपठण भिक्खू संघाद्वारे सुरू झालेलं त्याचा लाभ घेतला आणि आता ते लोक ध्यान साधना पूर्ण करून 4:30 ते 5:30, 5:30 ते 6:30, 6:30 ते 7:30 पर्यंत पूर्ण बौद्ध जगतामध्ये लोकांनी ध्यान साधना पूर्ण समाप्त केली. 3 घंट्याची ध्यान साधना पौर्णिमेला लोक करतात. तपून तपून मनातले सारे विकार विरघळत 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 पूर्ण विकार मुक्त चित्त होते आणि आता त्यांचे नाश्ते, चाय पाणी, जलपान होऊ लागलेले आहे. अशा प्रकारची आज पौर्णिमा ही आपल्याला या नवीन वर्षामध्ये अष्टशिलेचं पालन करायचं बळ देत आहे. अष्टशिला हे आपलं सर्वात मोठं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. या कुशल कर्माच्या बळानं आपली सर्व प्रकारची शील संपदा मजबूत होते. शिलाची शुद्धता जितकी जास्त तेवढं जास्त शील परिशुद्ध बनत जाते. शील हे जीवनाचं कवच आहे आणि जीवनाचा सर्वात मोठा आधार, मानव जन्माचा आधार शील आहे. शिलांसारखं जगात कोणीच नाही मोठं. म्हणून जो व्यक्ती शिलाचं पालन जीव ओतून करेल, मनापासून करेल, समजून उमजून जागरूक करेल, प्रज्ञेनं करेल तो शिलाचं पालन, तेवढा तो शिलाच्या आचरणामुळं बलवान होईल, निर्भय होईल, परिपूर्ण गुणवत्तेमध्ये अति उच्च सर्व दिशेला सुगंध पसरत जाईल. हे शिलाची सर्वात मोठी महानता आहे. बोधिसत्व हा दान देऊन देऊन परिपूर्ण झाल्यानंतर शिलाला पालन करण्यामध्ये आपलं साहस लावतो, आपली जिंदगी त्यावर अर्पण करतो तो. कारण बोधिसत्व हा शिलाशिवाय दुसरं कोणतंही काम करू शकत नाही. हे दुसरं शील आहे. दान हे पहिलं बोधिसत्वाचं अंग आहे जे त्यांना बोधिसत्व बनायला मदत करते. आणि दान अंगामध्ये बोधिसत्व परमपूजनीय बाबासाहेबांना लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पद्धतीने मात्र त्यांच्या या महान क्रांतीचा लाभ घेऊन त्या क्रांतीमध्ये आज ते लोक एकाग्र झालेले आहेत. सर्व श्रुत त्यांना माहीत झालं की या क्रांतीमुळं आपलं चांगलं होत चाललेलं आहे. आणि म्हणून जशी दान पारमिता प्रगल्भ झाली, प्रखर झाली, कारण दानाचं नाव आहे त्याग.
हे त्याग जितका जास्त माणूस करत राहील अमर्याद रूपामध्ये, तेवढं जास्त माणसाला समाधान, तेवढं जास्त सुख, तेवढं जास्त शांती, तेवढं जास्तीत जास्त आपलं महानपण वाढते. आपण महान म्हणून जगामध्ये लोकांच्या समोर उभे राहतो. कारण त्याग हे जीवनाचं सौंदर्य आहे. त्यागासारखं सौंदर्य जगात कोणतंच नाही. म्हणून त्यागी बनणं हे धम्मवान माणसाचं अधिकृत असं एकमेव आयडेंटिटी आहे, त्याची ओळख आहे. हा व्यक्ती त्यागी आहे, हा व्यक्ती त्यागानं संपन्न जगतो. याने सर्व असुचिताचा त्याग केलेला आहे, याने सर्व अमंगळ भावनेचा त्याग केलेला आहे, याने सर्व अकुशल विचाराचा आणि अकुशल कर्माचा कायमचा त्याग केलेला आहे. हा आता मनात गदळ भाव, गदळ विचार ठेवून वागणारा माणूस नाही, हा धम्माचा खरा माणूस आहे. हा क्रोध त्यागून क्रोधाच्या पलीकडे गेला माणूस, हा द्वेष त्यागून द्वेषाच्या पलीकडे गेलेला माणूस, हा लोभ त्यागून हा लोभाच्या पलीकडे गेलेला माणूस, त्याला लोक सर्वात जास्त मानतात, त्याचा गौरव करतात. या राग, आसक्ती, हाव, द्वेष, लोभ या लोंड्यामध्ये वाहत वाहत जाणारा माणूस नाही. हा खरा सज्जन माणूस आहे, हा धम्मामध्ये एकरूप झालेला माणूस आहे. असा त्यागी माणूस, त्याचा सुगंध दाही दिशेला काय पसरणार नाही का? गर्वाचा त्याग करणारा माणूस, लोक त्याला कधी गर्विष्ठ म्हणणार नाही. अहंपणाचा त्याग करणारा माणूस, लोक त्याला अहंकारी कधी म्हणणार नाही. घमेंडीचा त्याग करणारा माणूस, हा लय घमेंड करतो असं त्याला लोक दोष देणार नाही. ईर्ष्येचा त्याग करणारा माणूस, हेवा करायचा त्याग करणारा माणूस, कुणाचे उखाळ्या पाखाळ्या काढून गुणदोष उपणणारा माणूस, हा शीलवान होणार नाही. परंतु त्याने हे सारं त्यागलं पाहिजे. उखाळ्या पाखाळ्या काढणं त्यागलं पाहिजे, दुसऱ्याला कमी समजणं त्यागलं पाहिजे, दुसऱ्याची ईर्ष्या करणं, हेवा करणं हे त्यागलं पाहिजे, दुसऱ्याचा मत्सर करणं त्यागलं पाहिजे, दुसऱ्याला आपण आपल्यापेक्षा कमजोर समजणं त्यागलं पाहिजे. सर्व प्रमादाला त्यागल्यामुळे माणूस खरा मात्र जीवनामध्ये पवित्र होतो. परिपूर्ण पवित्रता त्याची विस्तारित वाढते. त्या पवित्र आचरणातून तो 7 प्रकारच्या विशुद्धीला जाऊन त्याची महान विशुद्धीची अवस्था बळकट होत जाते. हे 7 प्रकारच्या विशुद्धी पवित्र आचरणामुळेच वाढत जातात. म्हणून त्याग हे सर्व गुणांचा विकास करणारी महान धम्मवाहिनी आहे. त्यागाच्या बळातून सारे गुण हे भरभर वाढत राहतात. आणि म्हणून आयुष्य गेलं तरी चालेल, परंतु मी कुणाला दुःखात मारणार नाही, कुणाचा दुःखामध्ये त्याचा जीव घेणार नाही, त्याचा छळ करणार नाही, कोणत्याही प्राण्याला मी मारणार नाही, मारायच्या भावनेमध्ये चेतना जागू देणार नाही. अशी आपण त्याग वृत्ती आणि त्यागाची प्रवृत्ती बलवान केली पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत मी
रस्त्यावर पडलेले 10 रुपये असो की 50ची नोट असो का 100ची नोट असो की 500ची नोट असो, का अशा नोटा का माझ्या खिशात कधी आल्या नाही का? मी काय बँकेमध्ये जमा केले नाही का अशा नोटा? 500च्या नोटा, 100च्या नोटा, 10चा रुपया. पण आता मी शेवटच्या श्वासापर्यंत हे रस्त्यावर पडलेले, कुठे पडलेले पैसे मी उचलणार नाही अशी मी हाव मनाला आदत लावणार नाही, अशी आपण त्यागाची भावना वाढवली पाहिजे. आज इलेक्शन चालू आहे. शेवटच्या 2 दिवसात तुम्हाला लोक विकत घेतील 500 रुपयामध्ये, 1000 रुपयामध्ये, 2000 रुपयामध्ये, की फलाना फलाना तुमच्याकडे येईल, तुमच्या घरी येऊन तुम्हाला 2-2 हजार देईल, तुमचं मत मला द्या, असे म्हणणारे भिकारी, भिकारचोर या देशाची पवित्र इलेक्शन व्यवस्था कलंकित करू लागलेले आहे, भ्रष्टाचार करू लागलेले आहेत. हे देशाची सेवा करतात का? खरं एका समाजाची सेवा खरी करतात का? म्हणून त्यागी माणसाला पाहिलं पाहिजे. त्यागी माणसं हे खऱ्या अर्थानं समाजाची उद्धार करणारी तळमळ करतात, देशाला दिशा देण्याची तळमळ करतात. म्हणून लालचीपणाची त्याग करा, लोलुपतेची त्याग करा आणि सर्व स्वार्थाचा त्याग करा. मला पैसे कुठून येतील अशी हाव मना धरू नका. हाव धरणं हा अधर्म आहे, त्याचा पण त्याग केला पाहिजे. आणि हे त्याग आपल्याला बोधिसत्व शिकवतात. बोधिसत्वाने किती अखंड त्याग केला. त्यांना तर जीवनामध्ये ऑफर आली होती, किती ऑफर आल्या होत्या त्यांना. रशियाचे लोक त्यांच्याकडे किती कोटी रुपये घेऊन आले होते. आपल्या अभ्यासामध्ये असेल तर आपल्या लक्षामध्ये येईल. ख्रिश्चन मिशनरी त्यांच्याकडे कित्येक कोटी रुपये घेऊन आले होते आणि म्हणत होते की आमचा ख्रिश्चन धर्म घ्या, आम्ही तुमच्या लोकांना काही कमी पडू देणार नाही, तुमच्या साऱ्या परिवाराला आम्ही जेवण करायला बलगर देऊ, तांदूळ देऊ, डाळी देऊ, तुमच्या लेकराला एज्युकेशन फुकट देऊ आणि तुमच्या मुलांचे लग्न लावून देऊ, तुमच्या मुलींचे लग्न लावून देऊ आणि त्यांना नोकऱ्या सुद्धा आम्ही देऊ. एवढं आम्ही दाखवून बोधिसत्वाच्या पुढे असे हात जोडत होते. रशियाचे ख्रिश्चन बडे बडे धर्मगुरू, हैदराबादचे मोठे मोठे मुसलमान धर्मगुरू कित्येक कोटी रुपये घेऊन आले होते आणि बोधिसत्वाला या बाबासाहेबांना ते आमिष दाखवत होते. तुम्हारे माँ बहनों के बालों को कोई हाथ नहीं लगाएगा, हम तलवार खड़ी करेंगे, असं म्हणून ते बाबासाहेबाच्या बाजूने उभे राहू लागले होते. त्यांचं सुद्धा कित्येक प्रकारचं धन त्यांनी दाखवलं. पण बाबासाहेब म्हणले धर्म कोणता घ्यायचा असेल तर पैशासाठी घ्यायचा नसतो. धर्म कोणता असो तो लालचीपणासाठी घ्यायचा नसतो, नोकरी मिळते म्हणून घ्यायचा नसतो, धन मिळते म्हणून घ्यायचा नसतो, उद्धार होते म्हणून घ्यायचा नसतो. बलगर म्हणजे काय? बलगर म्हणजे तिकडं जे गहू डुकर खातात
आणि इकडे त्या गव्हाला बलगर म्हणतात, ते तुम्हाला देणार होते. ते तांदूळ डाळी सारं तुम्हाला बोजवारा देणार होते. परंतु बाबासाहेब म्हणाले, धर्म घेण्यासाठी माणसाला लालूच नको, स्वार्थ नको. पैशासाठी धर्म घेऊ नये, धनासाठी धर्म घेऊ नये, नोकरीसाठी धर्म घेऊ नये. पद मिळते, प्रतिष्ठा मिळते, धर्मगुरू बनवतात म्हणू नये. धर्मगुरू बनण्यासाठी आपण धर्म घेऊ नये. मोठेपणासाठी धर्म घेऊ नये, अहंकारासाठी धर्म घेऊ नये, अभिमान भुगवायला धर्म घेऊ नये. हे बाबासाहेबांचं उत्तर त्या ख्रिश्चन बड्या धर्मगुरूला होतं. त्या मुसलमान, पूर्ण हैदराबादच्या मुसलमान धर्मगुरूला होतं. तेव्हा त्यांचं या देशात प्रचंड शासन होतं. एका तालुक्याला फक्त त्यांनी एकच प्राथमिक शाळा काढली होती. अशा प्रकारे बोधिसत्वाला काय काय लोकांनी आमिष दाखवलं. तर केंद्र सरकार म्हणत होता की आम्ही तुम्हाला राष्ट्रपती बनवू. एवढी विद्वत्ता बाबासाहेबांजवळ होती. प्रचंड कायद्याचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं. साऱ्या जगाच्या देशाच्या घटनेचं त्यांनी अध्ययन केलं होतं आणि प्रकांड कायदे मंत्री म्हणून, विद्वान कायदे मंत्री म्हणून जगाच्या पाठीवर त्यांचं नाव चमकलं होतं. परंतु पदासाठी बाबासाहेब कुणाच्या पुढे झुकले नाही, प्रतिष्ठेसाठी ते झुकले नाही, मला मान देतात म्हणून झुकले नाही. माझ्या गळ्यामध्ये फलानी माळ टाकतात पंतप्रधानाची किंवा राष्ट्रपतीची म्हणून ते कुणाच्या पुढे झुकले नाही. असा प्रखर स्वाभिमान, ज्ञानाचा स्वाभिमान, शिलाचा स्वाभिमान हे महान बोधिसत्व वाढवत त्याची जपवणूक करत असतो. तो ही बोधिसत्वाची ओळख आहे. एवढं प्रखरशील होतं त्यांचं. परंतु त्या महान शिलापुढे ते कुणाच्याच पुढे झुकले नाही. ह्या बोधिसत्वाकडे ज्ञान आहे म्हणून लोक घाबरत होते का? बोधिसत्वाकडे बॅरिस्टर आहे म्हणून लोक घाबरत होते का? बोधिसत्व हा कायदे पंडित आहे म्हणून ते घाबरत होते का? साऱ्या केंद्र सरकार मंत्रिमंडळाचे लोक का घाबरत होते? त्यांच्याकडे MA, PhD, DSc, LLB, बॅरिस्टर असे अथांग ज्ञानाचे वेगवेगळे अशा डिग्र्या आहेत म्हणून ते घाबरत होते का? किंवा त्यांच्यासोबत कोटी हे लोक आहेत, त्यांचं समर्थन करायला बहुसंख्य लोक आहेत म्हणून त्याला घाबरत होते का? नाही. त्यांना घाबरण्याचं मुख्य कारण होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले निष्कलंक महापुरुष होते. हे सर्वांना मान्य झालेलं आहे. ज्यांना डाग लागला नाही कधी कोणता, बाईचा डाग लागला नाही, धनाचा डाग लागला नाही. या धनासाठी यांच्या मागे चालले, या पार्टीच्या मागे चालले, या देशातल्या मिशनरीच्या मागे चालले. अशा प्रकारे या बोधिसत्वानं आपलं शील हे संवर्धन केलेलं आहे. म्हणून ते सर्वांना सांगत होते की तुम्हाला लोक इलेक्शनमध्ये विकत घेतील आणि त्यामुळे तुमचा स्वाभिमान मार खाल्ला जाईल. म्हणून तुम्ही विकल्या जाऊ नका. तुम्ही आपल्या पक्षासोबतच राहा. जो पक्ष आपला स्वाभिमानी आहे, कोणाच्या पूर्णाधात आणि मधात नाही, लालूत आणि स्वार्थाने
लोभाच्या पाठीमागे आपला पक्ष नाही, अशा संघटनेसोबत तुम्ही राहा. बोधिसत्व सर्वांग पावित्र्यानं भरलेला असतो. त्यांच्यामध्ये तुम्हाला कुठे ड्रॉबॅक मिळत नाही. कोणतीच कमतरता त्यांच्या शिलामध्ये नसते. परिपूर्ण त्यांचं पंचशील परिपूर्ण असते. त्यांचं इंद्रिय संवरशील परिपूर्ण असते. त्यांचं प्रत्यय संवरशील परिपूर्ण असते. अनेक शिला त्यांचे एवढे परिशुद्ध असतात की ज्या शिलामुळं ते सर्वांना जीवनदान देतात. बोधिसत्व हा आपल्या शिलाच्या बळावर सर्वांना निर्भय बनवतो, स्वावलंबी बनवतो, त्यांच्या पायावर जगायला हिम्मतवान बनवतो. तो सर्वाला हिम्मत देतो, सर्वाला सामर्थ्य देतो आणि म्हणून सारा काळ बदलून जातो. तो बोधिसत्वाचा हा अलंकार सर्वांनी धारण करावा. बोधिसत्वानं जो शिलाचा अलंकार धारण करून आपलं जे परिपूर्ण उच्च असं मानसिक सौंदर्य फुलवलं होतं, तेच आपण सर्वांनी धारण करून आपलं मानसिक सौंदर्य फुलवावं, जागवावं आणि त्यांच्या मार्गाची पाईक बनावं. सर्वांचं मंगल हो. मंगल मैत्री आशीर्वाद. यं द्वितं अवमंगलञ्च यो चामनापो सकुनञ्च सद्दो पापगहो दुस्सपिनं अकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु. यं द्वितं अवमंगलञ्च यो चामनापो सकुनञ्च सद्दो पापगहो दुस्सपिनं अकन्तं धम्मानुभावेन विनाशमेन्तु. यं द्वितं अवमंगलञ्च यो चामनापो सकुनञ्च सद्दो पापगहो दुस्सपिनं अकन्तं संगानुभावेन विनाशमेन्तु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा. बोलो बुद्ध भगवान